नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पाठीमागच्या व्हिडिओमधून आपण पेपर 1 मधील मराठीचे पेपर 1 मधील भाषा पहिलीची आन्सर की पाहिलेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेपर 1 मधीलच भाषा दुसरीची जी आन्सर की आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 121 ते 150 क्रमांकाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरसूची या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर या ठिकाणी जो काय सेट आहे तो आय सेट आहे. तुम्ही तुमचे जो सेट आहे त्याप्रमाणे उत्तरे चेक करायचे आहेत. हा आय सेट या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी जो काही उतारा होता तर तो प्राण्यांच्या झोपेबद्दल माणसाला बराच काळ कुतूहल वाटत आलेला आहे. तर हा उतारा या ठिकाणी तुम्हाला आलेला होता. आता या उतारावरचे प्रश्न आणि त्याची आन्सर की आपण या ठिकाणी पाहूया. 121 क्रमांकाचा प्रश्न होता स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होत असतात. तर या प्रश्नाचं उत्तर होतं घटनांचे अन्वयार्थ. पर्याय क्रमांक 2, स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या घटनांच्या अन्वयार्थ ही गोष्ट व्यक्त होत असतात. त्यानंतर प्रश्न पुढचा होता की उभयचर प्राण्यांची झोप अतिशय सावध असते. तर अतिशय या शब्दाची जात सांगायची होती. तर अतिशय हा जो काही शब्द आहे तो संख्या विशेषण आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की सामग्रीचे एकजिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटांमध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया. तर या शब्द समूहासाठी योग्य शब्द सुचवा. तर ज्यावेळेस सामग्रीचं एकजिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटांमध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया केली जाते तर त्याला वर्गवारी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 वर्गवारी येणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा पुढील पर्यायापैकी विशेषनाम नसलेला पर्याय निवडा. विशेषनाम नसलेला पर्याय जिराफ. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न पुढचा 125 क्रमांकाचा की लेखकाच्या मते सकाळी माणसाची गोंधळलेली अवस्था केव्हा होते. सकाळी माणसाची गोंधळलेली अवस्था केव्हा होते. तर स्वप्नांच्या काळात जागरण झाल्यामुळे. तर या ठिकाणी झाल्यामुळे म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे. स्वप्नांच्या काळात जागरण झाल्यामुळे म्हणजे झोप जर झाली नाही तर सकाळी माणसाची गोंधळलेली अवस्था असते. प्रश्न पुढचा आहे पुढीलपैकी कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. कुतूहलचा समानार्थी शब्द या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्सुकता. प्रश्न पुढचा बुचकळ्यात पडणे हा आशय कोणत्या पर्यायातून व्यक्त होत नाही म्हणजे अर्थ व्यक्त होत नाही. तर पर्याय क्रमांक 4 केसांचा पुंजका याच्यातून हा अर्थ व्यक्त होत नाही. प्रश्न पुढचा लेखकाच्या मते मानसिक विश्रांतीसाठी कोणती गोष्ट गरजेची आहे. तर मानसिक विश्रांतीसाठी स्वप्नांसह झोप तर ही गोष्ट गरजेची असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी या पहिल्या उत्तरावरचे हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. आता या ठिकाणी हा दुसरा उत्तर आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न आपण त्यांची उत्तरे पाहूया की शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती. तर अशा प्रकारचा हा उत्तरा या ठिकाणी तुम्हाला विचारला होता आणि त्याची उत्तर या ठिकाणी आपण पाहूया. तर पहिला प्रश्न विचारला होता की लेखकाने सांगितल्यापैकी त्याच्या खिशात कोणता पदार्थ नसे. तर जे का लेखकाने पदार्थ सांगितले खिशात टाकण्याची तर त्याच्यामध्ये चित्रफिती हा पदार्थ नव्हता. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा होता लेखकाला बालपणात कोणती कृती महागात पडली. तर जांभळं खिशात ठेवण्याची. पर्याय क्रमांक 4 जांभळं खिशात ठेवण्याची ही कृती महागात पडली. त्यानंतर प्रश्न पुढचा लेखकाच्या मते आता कोणत्या बाबतीत परिवर्तन झाले. तर लेखकाच्या मते आता चकित करण्याच्या या बाबतीत परिवर्तन झालं आहे. प्रश्न पुढचा आहे मौज या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा. तर या ठिकाणी स्तब्ध. पर्याय क्रमांक 3 स्तब्ध हा या ठिकाणी समानार्थी नसलेला पर्याय आहे. तर पुढचा प्रश्न आहे जाड कापडी चड्डीला 2 खिसे असत. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात काय आहे. तर म्हणजे 2 जो काय शब्द आहे तर तो शब्द खालीलपैकी काय आहे. क्रमवाचक विशेषण, संख्या विशेषण, गणनवाचक विशेषण, पृथक्तावाचक विशेषण. तर 2 खिसे तर या ठिकाणी गणनवाचक विशेषण आहे म्हणजे 2 जो काय शब्द आहे तो गणनवाचक विशेषण आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पुढीलपैकी बाहुवाचक नाम शोधा. तर मित्रता बाहुवाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे लेखक आपल्या कोणत्या कृतीतून सवंगड्यांना स्तिमित करीत असे. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 खिशातील वस्तू दाखवून. पर्याय क्रमांक 2 खिशातील वस्तू दाखवून. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे दोन्हीही उत्तरावरचे आपण या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे संभाव्य उत्तरे या ठिकाणी पाहिले आहेत. आता या ठिकाणी महत्त्वाचे जे प्रश्न असतात ते पेडागॉजीवर आधारित त्यांची उत्तरे या ठिकाणी पाहूया.
तर पहा या ठिकाणी 136 ते 150 क्रमांकाचे प्रश्न 15 प्रश्न पेडागॉजीवर आलेले आहेत. तर पहा या ठिकाणी प्रश्न पहिला होता की मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते. तर पहा भाषा ग्रहणाच्या संदर्भात या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 कुटुंब. तर पहा कुटुंब हे भाषा ग्रहणाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बाब असते. तर पहा कुटुंबामधूनच भाषा ग्रहण चांगल्या प्रकारे झालं तर पुढं शाळा, शिक्षक किंवा संचार माध्यमे यांच्यातून भाषा ग्रहण चांगल्या प्रकारे होईल, म्हणून कुटुंब ही सर्वात महत्त्वाची बाब असते. प्रश्न पुढचा पहा, व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पर्याय क्रमांक 1 संरचनात्मक भूमिका. तर हा घटक केंद्रस्थानी असतो, कारण पहा जी संरचनात्मक भूमिका असते किंवा व्याकरणाची संरचना असते, वाक्याची संरचना असते, तर हे लक्षात राहावं, हे लक्षात यावं यासाठी व्याकरणाचे नियम पाठ केले जातात आणि ही संरचनात्मक भूमिका केंद्रस्थानी ठेवून हे नियम पाठ करता येतात किंवा केले जातात. प्रश्न पहा पुढचा आहे, भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही. तर पहा भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही असा प्रश्न होता. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 की भाषांतर करणं. तर या ठिकाणी हे भाषा शिकण्यासाठीची महत्त्वाची गोष्ट नाही. इतर अभिप्रेर, आत्मविश्वास आणि शिकण्याकडे असणारा कल तर हे महत्त्वाचे आहे भाषा शिकण्यासाठी. त्यानंतर पहा प्रश्न 139 क्रमांकाचा विचारला होता की मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. पहा लेखन शिकवायचं आहे तर त्यासाठी आपण शिक्षक म्हणून पहा काय केलं पाहिजे किंवा काय कराल. तर यासाठी आपण काय करायचं आहे पहा, मुलांना फळ्यावरती अक्षरं कसे लिहायचे आहेत हे आपण सुरुवातीला दाखवणार. ते अक्षरे आपण फळ्यावरती काढणार आणि त्याच्यानंतर ते अक्षरे पाहून लिहा किंवा ते कशा प्रकारे आपण काढलेले आहेत तर ते बघून लिहा किंवा काढण्यास सांगू. म्हणजे पहा पर्याय क्रमांक 4 मुलांना फळ्यावर काढलेले अक्षर लिहून काढण्यास सांगणे. तर हे या ठिकाणी या प्रश्नाचं पहा उत्तर आहे, मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल तर याचं. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा होता 140 क्रमांकाचा की मुलांसाठी शिक्षण सामग्री निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो. तर पहा शिक्षण सामग्री निवडायची आहे त्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा यापैकी पर्याय क्रमांक 4 की जे काही सामग्री असते तर ते प्रसंगानुरूप असावी आणि ती एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. एकात्मीकृत रूपाने म्हणजे पहा बऱ्याच पाठामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी ती वापरता आली पाहिजे. असं झालं नाही पाहिजे की आपण एखादं साधन घेतलं पाहिजे आणि ते फक्त एकदाच वापरायचं आणि टाकून द्यायचं, असं झालं नाही पाहिजे. ते प्रसंगानुरूप त्याचा वापर झाला पाहिजे आणि एकात्मिक रूपाने ते कुठेही वापरता आलं पाहिजे अशी सामग्री आपण काय करायची आहे पहा निवडायची आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतं, सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो ठरतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे पाय, दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते, त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल. आता काही होत आहे पा इयत्ता दुसरीचे मुले आहेत आणि ध्वनींच्या उच्चारणात काही अडचण येत आहे, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची उपाययोजना यापैकी कोणती असेल. आता या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांचा वयोगट लहान आहे आणि त्यासाठी पहा आपल्याला त्यांना उपयुक्त ठरेल अशी पद्धती आपल्याला शोधायची आहे. तर यासाठी पहा आपल्याला काय करावं लागणार आहे, तर पहा मुलांना सराव करायला सांगावं लागणार आहे. ज्या काही शब्दांचे ध्वनी चुकत आहेत, उच्चार चुकत आहेत, त्यांचा सराव करायला सांगायचा आहे, जेणेकरून त्या ध्वनींचा पुन्हा काय करणार ते वापर करणार आहेत आणि या ठिकाणी त्याची जी काही अडचण आहे पहा त्या ध्वनींचा उच्चार करण्यासंदर्भामध्ये तर ती दूर होणार आहे. म्हणजे पहा आपल्याला बरोबर उच्चार त्यांना सांगावा लागेल आधी आणि त्याच्यानंतर त्यांना तो सराव करून घ्यावा लागेल, तरच ते ज्या शब्दांचे उच्चार किंवा ध्वनींचे उच्चार त्यांना जमत नाहीत ते त्यांची अडचण दूर होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा व्याकरणाच्या नियमांवरती भर देणे आणि त्यासंबंधीच्या अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजे खालीलपैकी कोणती. तर पहा ज्यावेळेस व्याकरणाचे नियम आधी सांगितले जातात किंवा त्याच्यावरती भर दिला जातो आणि त्याच्यानंतर त्या संदर्भात जी काही उदाहरणे आहेत त्या ती दिली जातात, तर या संदर्भामध्ये पहा जी काही पद्धती वापरली जाते तर त्या पद्धतीला पहा निगमन पद्धती असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आणि पहा उद्गामी पद्धती म्हणजे आधी उदाहरणे दिली जातात आणि त्याच्यानंतर त्या उदाहरणावरून पण नियम तयार करण्यासाठी किंवा नियमांचं विश्लेषण केलं जातं, त्याला उद्गामी पद्धत म्हणतात. या प्रश्नाच्या संदर्भात ही निगमन पद्धती आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा होता पहा शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो. जो शिकणारा विद्यार्थी असतो तर तो कशा प्रकारे भाषा आत्मसात करतो, तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 की नैसर्गिक भाषिक पर्यावरणात. म्हणजे नैसर्गिक भाषा जे वातावरण आहे तर त्या भाषेच्या वातावरणात भाषेच्या वापरातून भाषेचा वापर केला पाहिजे. फक्त समृद्ध वातावरण मिळूनच चालणार नाही, तर त्या भाषेचा वापर सुद्धा त्या समृद्ध वातावरणात किंवा नैसर्गिक भाषिक पर्यावरणात केला पाहिजे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 शिकणारा भाषा अशा प्रकारे भाषा आत्मसात करतो.
प्रश्न पुढचा आहे पहा, पुढीलपैकी कोणती बाब ही क्रियात्मक क्षमतेचा मोटर स्किल विकास करण्याचा उदाहरण आहे? आता या ठिकाणी पहा, मोटर स्किल विकसित करण्याचा जो काही उदाहरण आहे तर ते या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उड्या मारणे. तर पहा या ठिकाणी उड्या मारणे म्हणजे जे काय पर्याय आहे तर त्यापैकी उड्या मारणे, तर हा मोटर स्किल विकास करण्याचं उदाहरण आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा होता, वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य आहे? तर पहा या ठिकाणी बहुभाषिकतेला पहा उत्तेजन द्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी पर्याय क्रमांक 2 की स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. म्हणजे वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी असतील ते सर्व विद्यार्थी स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहिणार आहेत. म्हणजे पहा एखाद्या भाजीला प्रत्येक विद्यार्थी जर त्याची भाषा वेगवेगळी असेल तर वेगवेगळी नावं देणार आहे. म्हणजे या ठिकाणी बहुभाषिकतेला उत्तेजन मिळणार आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने खालीलपैकी काय होईल? जर लहान वर्ग असतील तर या ठिकाणी लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा जर वापर केला तर पहा या ठिकाणी जे काही अपेक्षित भाषा असते तर त्या भाषेचं व्याकरण शिकण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे पहा व्याकरण शिकण्यासाठी सुरुवात होईल आणि जे काही यमक किंवा लहान ध्वनी असतात त्याच्यामुळे व्याकरण शिकण्याची संधी या ठिकाणी पण नक्की मिळते. कारण पहा व्याकरणामध्ये पहा ध्वनी महत्त्वाचे असतात, यमकसुद्धा महत्त्वाचे असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. श्रवण उपक्रम घेण्याचे ते ठरवते. त्यासाठी मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती काय करते? बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते. म्हणजे किंवा अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी. आणि या प्रकारची पूर्वतयारी म्हणजे काय? आता या ठिकाणी उपक्रम तयार केले आहेत अशा प्रकारचे प्रश्न तयार करून, तर या ठिकाणी या प्रकारची तयारी म्हणजे काय होईल? श्रवणपूर्व उपक्रम, श्रवणासह उपक्रम, श्रवणोत्तर उपक्रम की श्रवणाचा अनुवर्ती उपक्रम. आता या ठिकाणी पहा जे श्रवण आहे ते सुरू झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आता त्या श्रवणाचा विकास होण्यासाठीचे उपक्रम तयार करण्यात येत आहेत. म्हणजे या ठिकाणी श्रवणाचा अनुवर्ती उपक्रम हा आहे. पर्याय क्रमांक 4 याचं पहा उत्तर येणार आहे या प्रश्नाचं. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे 148 क्रमांकाचा, की भाषा वर्गात चित्रे किंवा तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही? भाषा वर्गामध्ये चित्रे किंवा तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात बरोबर बाब कोणती नाही? तर पहा या ठिकाणी चित्रे किंवा तक्ते लावले तर या संदर्भामध्ये पहा श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. तर पहा पर्याय क्रमांक 4 की तक्ते वगैरे लावले तर त्याच्यामधून श्रवण क्षमता विकसित होणार नाही. तर हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. या ठिकाणी निगेटिव्ह टॅगवरचा वापर केलेला होता पहा, बरोबर नाही किंवा योग्य नाही. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा होता 149 क्रमांकाचा, की आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. म्हणजे सुरुवातीची काय साक्षरता किंवा शिक्षण असतं त्याच्यामध्ये लेखन प्रकारात खालीलपैकी कोणती बाब मोडते? पत्र लिहिणे, शब्द लिहिणे, वाक्य तयार करणे. तर ही या ठिकाणी नंतरची साक्षरता आहे किंवा नंतरचे लेखन प्रकार आहेत. परंतु सुरुवातीचं पहा रेखांकन, जे काय आपण रेषा काढतो आडव्या, उभ्या किंवा गोल काढतो, त्रिकोणी रेषा काढतो किंवा कशा ज्या रेषा आपण काढतो तर ते सुद्धा या ठिकाणी लेखन प्रकारामध्ये पहा मोडतं. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे पहा रेखांकन. प्रश्न पुढचा आहे पहा, शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? शिकणाऱ्याचं भाषिक ज्ञान तपासायचं आहे. यासाठीची सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 4 संभाषण ही ठरणार आहे. पहा संभाषणामधून विद्यार्थ्याचं जे भाषिक ज्ञान आहे तर त्याची आपल्याला तपासणी करता येणार आहे. म्हणजे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा पॅडागॉजीवर हे 15 प्रश्न विचारण्यात आले होते आणि याची संभाव्य उत्तर या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. पहा एखाद्या प्रश्नाचं उत्तर पहा चुकू शकतं. तुम्हाला एखाद्या प्रश्नासंदर्भात काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये पहा विचारा. आपण नंतरच्या व्हिडिओमधून तुमच्या शंकांचं निरसन करू किंवा माझ्याकडून काही जर चूक झाली असेल तर ती मला तपासता येईल किंवा आणि दुरुस्त करता येईल. तर पहा अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेपर 1 मधील भाषा दुसरीची जी काय संभाव्य आन्सर की आहे, उत्तरसूची आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.